श्री स्वामी समर्थ. मी स्वामी सेवेत आले कारण मला माझं स्वतःचं घर हवं होतं. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील. आमचं घर होतं पण एकत्र फॅमिली होती. मी, माझे मिस्टर, सासू सासरे आणि मुलं. तसं पाहिलं तर मी खुश होते. मिस्टरांचा जॉब जेमतेम पगाराचाच होता. रोज घरातील कामं करणं, मुलांना शाळेत सोडणं, जेवण यामध्येच माझा वेळ जायचा. एकदा माझ्या शाळेचं गेट टुगेदर होतं. त्यामध्ये आम्ही बऱ्याच सगळ्या मैत्रिणी भेटलो होतो. त्यामध्ये माझी एक खूप जवळची मैत्रीण होती. मी त्याच दिवशी पहिल्यांदा एकत्र आलो. आमच्या एकमेकींचे कॉन्टॅक्ट वाढले. ती नेहमी तिच्या घराबद्दल मला सांगत होती. तिचे सासू सासरे, नवरा, मुलं सगळं काही खूप छान होतं तिच्या नशिबात. ती नेहमी बाहेर फिरायला जायची, जेवायला जायची. बाहेर कुठे गेली की लगेच फोटो व्हॉट्सअपला स्टेटसला टाकायची. ते बघून मलाही वाटायचं, अरे आपणही कधीतरी असं करावं, आपणही फिरायला जावं. पण काय करणार, नवऱ्याचा जेमतेम पगार, त्यात महिन्याचा खर्च कसं तरी भागत होता. मुलांचं शिक्षण आणि एकत्र फॅमिली आणि नवरा एकटाच कमवणारा. त्यामुळे कुठं बाहेर जायचं म्हटलं की वेळच नसायचा आणि जरी वेळ असला तरी सगळे तयार असायचे. अशी बरीच कारणं माझ्याकडं होती. एके दिवशी तिने नवीन घर घेतलं आणि घराच्या गृहप्रवेशासाठी आमच्या सगळ्यांना बोलवलं होतं. खरंच तिनं खूप छान घर घेतलं होतं. पण तिचं पहिलं घर असताना तिनं दुसरं का बरं घेतलं? त्यावेळेला ती सांगायला लागली. ते घर तिच्या सासू सासऱ्यांचं होतं आणि आता तिला सेपरेट तिचं घर हवं होतं. तिचं घर खूप प्रशस्त होतं. मुलांना सेपरेट बेडरूम, तिला सेपरेट बेडरूम. बघता क्षणी खूप छान वाटत होतं. अगदी स्वप्नात वाटतं ना, अगदी तसंच तिचंही घर होतं. त्यामुळे साहजिकच सगळ्यांनाही वाटणार ना आपलं स्वतःचं घर असावं. यानंतर मी स्वामी सेवा करायला लागले. मला बऱ्याच वेळा माहीत होतं की स्वामी महाराजांची सेवा केली की आपल्या मनासारखं घर मिळतं. मग मी स्वामी महाराजांची पारायणाला सुरुवात केली, उपासना केली. गुरुवारी उपवास करायचे, कधीकधी तर निरंकार उपवास करायचे. का तर माझं घर होणार आहे. एके दिवशी मी माझ्या मिस्टरांना घराबद्दल सांगितलं आणि कधीच नाही पण त्या दिवशी आमच्या घरात खूप मोठी भांडणं झाली. मिस्टर तर सरळ बोलले, घराच्या बाहेर कधी पाऊल ठेवलं आहेस का? घरासाठी किती पैसे लागतात या सगळ्या गोष्टी तुला माहीत आहे का? माझ्यात आणि माझ्या मिस्टरांच्यात सारखी भांडणं व्हायला लागली. आमच्यात एकमेकांच्यात गैरसमज व्हायला लागले. तरीसुद्धा मी स्वामी सेवा करायची सोडून दिली नाही. मी स्वामी सेवा करतच राहिली आणि माझ्या घरातले माझ्यासोबत बोलायचे बंद झाले. माझी घरासाठी चाललेली तळमळ बघून मिस्टरांनी एकदा विचार केला, पण एकट्याच्या पगारावर ते शक्य नव्हते. म्हणून त्यांनी परत घराची गोष्ट कॅन्सल केली. परत त्या गोष्टीवरून आमच्यात भांडणं व्हायला लागली. मी घरासाठी खूप प्रयत्न करत होती, एवढी छान सेवा करत होती, पारायणं करत होती, पण सगळं उलटं होत होतं. माझ्या घरातील वातावरण पूर्ण बिघडलेलं होतं. घरासाठी महत्त्वाचं काय लागतात तर पैसे. मग मी स्वतः ठरवलं आपण स्वतः जॉब करायचं आणि त्यासाठी महत्त्वाचं होतं म्हणजे माझं घरातून बाहेर पडणं. मुलांना शाळेत सोडून मी जॉबसाठी फिरू लागले. त्यासाठी काय काय गरजेचं आहे ते शिकू लागले. ज्या वेळेला वेळ मिळत होता त्यावेळेला नेटवरून बरीच माहिती काढत होते. मला बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या. हळूहळू मी स्वतः बऱ्याच गोष्टी शिकले आणि एकदा स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने मला एक छानसा जॉब मिळाला. मी खूप खुश होते कारण लवकरच माझं घराचं स्वप्न पूर्ण होणार होतं आणि मी आता स्वतः ठरवलेलं की आता स्वतःच्या हिमतीवर घ्यायचं. घरातील जमतील तेवढी कामं करून मी माझं आवरून जॉबसाठी बाहेर पडत होते. घरी आल्यावर सासूबाईंची बरीच मदत व्हायची. त्या बरीच कामं करायच्या. माझा काही गोष्टींवर तर अजिबात विश्वास बसत नव्हता कारण मी जोपर्यंत हातामध्ये चहा देत नाही ना तोपर्यंत त्या कधी चहा पित नव्हत्या. आणि आता मी ऑफिसमधून यायच्या टायमिंगला त्या चहा बनवून माझी वाट बघत बसायच्या. सासऱ्यांनी कधी मुलांना शाळेत सोडलं नाही आणि आता स्वतः ते मुलांना शाळेत, क्लासला सोडतात, बाहेरची कामं करतात. लग्नानंतर ड्रेस घालू नकोस असं म्हणणारे माझे मिस्टर
स्वतः ड्रेस घेऊन आले. कधी कधी ऑफिसच्या बाहेर येऊन थांबायचे. मग आम्ही कधीतरी कुठेतरी बाहेर जायचो. हे सगळे माझ्या म्हणजे एवढे चांगले बदल घरामध्ये घडून आले होते. हळूहळू मीही सेविंग करू लागले. नंतर मी एकदा माझ्या मिस्टरांच्याकडे परत एकदा घराचा विषय काढला आणि खूप मोठा वाद झाला. ज्या वेळेला मी घराचा विषय काढायची ना, त्यावेळी नेहमी आमच्या घरामध्ये भांडणं व्हायची. मी स्वामी महाराजांना विचारलं, मी घर घेण्यासाठी स्वतः जॉब करते, काटकसर करते, मेहनत करते, तरी हा त्रास का स्वामी महाराज मला? मी एवढे प्रामाणिकपणे प्रयत्न करते आणि आता माझ्याकडे सेविंग पण आहे, मिस्टरांचा पण पगार आहे. एवढी पारायण केली तरी कुठं मी कमी पडले? आणि मी स्वामी सेवा करायची सोडूनच दिली, कारण माझ्या मनातली इच्छा पूर्ण होत नव्हती. मग स्वामी सेवा करून काय उपयोग? मी आता घरामध्ये घराचा विषयही काढत नव्हते. फक्त माझा जॉब फक्त करत होते आणि स्वामी सेवा तर मी अजिबात करत नव्हते, कारण माझा आता विश्वासच महाराजांच्यावर नव्हता. एके दिवशी माझी ती मैत्रीण मला भेटली. असंच त्यावेळेला सहज मी तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळेला ती खूप रडायला लागली आणि सांगायला लागली. मला तिने जे काही सांगितलं ना, ते ऐकून मला शॉकच बसला. कारण तिनं घरासाठी जे लोन काढलं होतं ते खूप होतं आणि तिचा नवरा एकटा बिचारा कमवत होता. वेळेवर हप्ते जावे म्हणून ओव्हरटाईम करत होता. त्याला आता पहिल्यासारखा घरी वेळ देता येत नव्हता. सासू सासऱ्यांना सोडून स्वतः ती दुसरीकडे येऊन या घरात राहिलेली होती. त्यामुळे मुलांना शाळेत सोडण्यासाठी, घरी आल्यावर त्यांचं बघण्यासाठी तिच्याकडं कोणीच नव्हतं. त्यामुळे ती स्वतःही जॉब करू शकत नव्हती आणि घराचा हप्ता गेल्यानंतर राहिलेल्या पैशात कशी तरी काटकसर करून ती रोजचं आपलं आयुष्य जगत होती. तिने तिची बरीच अशी कारणं सांगितली. ती ऐकून मला तर विश्वासच बसला नाही, कारण ती खूप अशी ॲक्टिव्ह होती आणि तिचं बघूनच मी तर स्वप्न बघत होते ना, माझंही स्वतःचं घर व्हावं आणि त्यात काही चुकीचं नव्हतं. पण मला हे सगळं कळल्यानंतर मला नक्की काय करावं तेच समजलं नाही. घरी आल्यानंतर मी खूप या गोष्टींचा विचार करू लागले. मग नंतर माझ्या हळूहळू काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. ठीक आहे ना, स्वामी महाराजांनी मला घर दिलं नाही, पण माझ्यामध्ये, माझ्या घरामध्ये जे बदल केले ना, ते कधीच होणे शक्य नव्हते. मला काहीच बाहेरचं माहीत नव्हतं, तरीसुद्धा मी आज चांगल्या ठिकाणी जॉब करते. घरामध्ये नवरा कधीसुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मला विचारत नव्हता. तो आज कोणताही व्यवहार करताना मला विचारतो. सासू सासरे घरासोबत मुलांनाही बघतात, म्हणून मी कोणतंही टेन्शन न घेता जॉबला जाते. स्वामी महाराजांनी मला आज माझ्या स्वतःच्या पायावर उभं केलं. आज मी स्वतःचं घर घेऊ शकते हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला. आयुष्यात घरापेक्षाही असे अनमोल असे बदल स्वामी महाराजांनी माझ्यात घडवून आणले. मी केलेल्या स्वामी सेवेचं फळ महाराजांनी घर न देता या रूपानं मला दिलं होतं आणि या फळाची किंमत घराच्या किमतीपेक्षाही खूप मोठी होती. आपण नेहमी जे स्वामी महाराजांना मागतो ना, त्यापेक्षाही आपल्या आयुष्यात आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ना, हे महाराज देतात. असा हा मला अनुभव आलेला आहे. महाराज माझं पुढे कधीतरी घराचं स्वप्न पूर्ण करतीलच, पण आत्ता जे माझ्या घरामध्ये बदल केले ना, ते कधीच शक्य होणार नव्हते. म्हणून तर म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी.